च्या नावाच्या नोंदीवरती जिल्ह्याच्या कोर कमिटीमध्ये या ठिकाणी चर्चा झाली होती। जिल्ह्याच्या कोर कमिटीमध्ये चर्चा झाल्यानंतर मुंबईच्या निवडणूक समितीमध्ये सर्व आलेल्या नावांवरती चर्चा झाली। त्यानंतर प्रदेश नेतृत्वाच्या स्तरावरती या सर्व शॉर्टलिस्टेड नावावर चर्चा होऊन पक्षांनी जे सर्वेस केले होते, खाली जमिनीवरती काय वातावरण आहे, जमिनीवरती लोकांची पसंती कोणाला आहे, मुंबईकरांची पसंती कोणाला आहे, याचा सारासार संपूर्णपणे विचार करून सर्वेच्या आधारावरती, संघटनेच्या मताच्या आधारावरती ही प्रत्येक वॉर्डामध्ये उमेदवारी जिंकण्याच्या निकषावरती ही देण्यात आलेली आहे। आणि त्यामुळे या सर्व पॅरामीटर्सला म्हणजे स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3, स्टेप 4 अशा सर्व स्टेप्स पार करून या ठिकाणी सर्वेच्या आधारावर, संघटनेच्या मताच्या आधारावरती, जिंकण्याच्या निकषाच्या आधारावरती अशा अनेक पॅरामीटर्सवरती विचार करून या उमेदवाऱ्या देण्यात आलेल्या आहेत। आणि त्यामुळे एक ट्रान्सपरंट, पारदर्शक आणि एक फारच सायंटिफिक, वैज्ञानिक पद्धतीने ही संपूर्ण प्रक्रिया ही आम्ही पार पाडलेली आहे आणि चांगले उमेदवार या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत। तुम्ही असं म्हणालात की बीएमसी इज नॉट अ फॅमिली बिझनेस। ठाकरेंनी कुटुंबशाहीच्या माध्यमातून ही सगळी महापालिका चालवली, पण नार्वेकरांच्या कुटुंबात 3 उमेदवार, आजूबाजू खासदारांच्या, आमदारांच्या घरात सुद्धा उमेदवार, मग याचं उत्तर असं आहे की मकरंद नार्वेकर हे राहुल नार्वेकर भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याच्या आधीपासून भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आहेत। 2016 साली त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला, 2017 मध्ये ते नगरसेवक झाले। हर्षिता नार्वेकर ह्या राहुल नार्वेकर भारतीय जनता पक्षामध्ये येण्याच्या आधीपासून हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करून भारतीय जनता पक्षाच्या त्या नगरसेविका आहेत। राहुल नार्वेकरांनी भारतीय जनता पक्षामध्ये 2019 साली प्रवेश केला आहे। त्यामुळे राहुल नार्वेकरांमुळे हर्षिता नार्वेकर आणि मकरंद नार्वेकरांना उमेदवारी मिळाली हे काही याच्यात काही तथ्य नाही। मकरंद नार्वेकर आणि हर्षिता नार्वेकर हे इंडिपेंडंट इंडिव्हिज्युअल एंटिटीज आहेत आणि त्या ठिकाणी स्थानिक जनतेच्या फीडबॅकच्या आधारावरती, तिकडच्या संघटनेच्या फीडबॅकच्या आधारावरती त्यांना उमेदवारी दिलेली आहे।